राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। आज पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत। 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। मात्र 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या, त्यामुळे त्यासाठी 23 नगरपरिषदा आणि 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे आणि उद्या या सगळ्या निवडणुकांचे एकत्रित निकाल जाहीर होईल। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालावर असणार आहे। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सचिन, तुम्ही कुठल्या भागात आहात आणि आजच्या मतदानाचं वातावरण कसं आहे? आज 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडते। उद्या सगळ्याच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निकाल होईल। मात्र त्यापूर्वी आज सगळ्याच यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत, कारण 23 ठिकाणी शासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत मतदानासाठी। अनेक मतदार देखील सकाळपासूनच रांगेत उभे आहेत आणि त्याच निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतोय। उद्या 21 डिसेंबरला सगळ्या राज्यातल्या सगळ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होईल। आज मतदान कुठे कुठे पार पडतंय? अहिल्यानगरमधल्या कोपरगाव, देवळालीमध्ये, पाथर्डी, नेवासा अशा एकूण 23 ठिकाणी, पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये मतदान पार पडणार आहे। आज फुरसुंगी, उरुळी, देवाची या सगळ्याच ठिकाणी आज मतदान पार पडतंय। ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट होत्या त्या ठिकाणच्या निवडणुका आजच्या दिवशी ढकलण्यात आल्या होत्या। 2 तारखेला नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं आणि ज्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी ज्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यासाठी आज मतदान होत आहे आणि राज्यातल्या सगळ्याच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निकाल उद्या जाहीर होईल। पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी सचिन जिरे पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सचिन, आता तुम्ही कुठल्या भागात आहात आणि आज जे मतदान पार पडतंय त्यासाठी शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे? कस्तुरी, मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे आहे। आता काही क्षणातच या ठिकाणी तुम्ही पाहता मतदान केंद्रावरती मतदान जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। त्यासाठी जे पोलिंग एजंट असतात त्यांना ज्या आवश्यक सूचना आहेत त्या आवश्यक सूचना या ठिकाणी पोलीस आणि निवडणूक विभागाचे जे कर्मचारी अधिकारी ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता काही क्षणातच या ठिकाणी हे सुरू होईल। हे मतदार यायला सुरुवात झालेली आहेत। अशा पद्धतीने हे संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती पार पडायला आता सुरू झालेला आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हे मतदान केंद्र आहे। काही क्षणातच आता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। मराठवाड्यातील 6 नगर परिषदा आहेत त्यांच्यासाठी आता आज मतदान होत आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, हिंगोली, वसमत, नांदेड व धर्माबाद व मुखेड, लातूर, रेणापूर, निलंगा या 6 पालिकांचा समावेश आहे। तर अन्य 17 पालिकांच्या 38 प्रभागासाठी आज मतदान पार पडत आहेत। आणि या आपण पाहिलं ही लगबग सध्या सुरू झालेली आहे। आणि या मतदान केंद्रावर जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने आदर्श सखी मतदान केंद्र महिलांसाठी, त्याचबरोबर आदर्श दिव्यांग मतदान केंद्र अशी पद्धतीची सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढावा, मतदार आकर्षित व्हावा आणि या ठिकाणी यावा अशा पद्धतीच्या या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होत आहे। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। आज दिवसभर आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणारच आहोत। पुढे जाऊया, अंबरनाथच्या कोहोसगाव परिसरामध्ये एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे गोंधळ घातला। या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तर महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का याची चौकशी सध्या केली जाते। स्वप्नील पाटील आपल्याला घटनेसंदर्भात अधिकची माहिती देतील। स्वप्नील, नेमका काय प्रकार घडलाय? अंबरनाथच्या कोरगाव परिसरामध्ये एका सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारासमध्ये काही पोलीस आणि महिला ज्या आहेत त्या जमलेल्या होत्या आणि या सगळे जे लोक आहेत बोगस मतदान करण्यासाठी आणल्याचा आरोप इथल्या काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। त्या ठिकाणी त्यांनी भाजप आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला।
हे जे महिला किंवा पुरुष आहेत ते बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आणल्याचा आरोप यांनी केलेला आहे. मात्र या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळ दाखल झालेला आहे आणि ज्या सेवा प्रमाणात आलेल्या ज्या महिला किंवा पुरुष आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये आणत त्यांच्यावर चौकशी सध्या केली जात आहे की ते खरंच बोगस मतदानासाठी आले होते का. मात्र या सर्व प्रकारामुळे इथलं जे राजकीय वातावरण ते सध्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. आपण पाहतोय अंबरनाथ मधली ही घटना. अचानक इतकी लोक इतक्या सभागृहात काय करत होते याचा सध्या आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.